गणेशोत्सव नुकताच पार पडला, पण खरंच गणपती आपल्याला पावलाय का? गणपतीनं आपल्याला आशीर्वाद खरंच दिला असेल का? कारण लालबागच्या राजानं जितका वेळ विसर्जनासाठी घेतला त्या पाहिल्यानंतर बऱ्याच जणांनी तर्कवितर्क लावले की बाबा लालबागच्या राजाचं जे काही सामान्यांना केलेले अपदा असेल, अन्नछत्र बंद केला असेल किंवा व्हीआयपी जे काही दर्शन आहे, या सगळ्यामुळं असं झालेलं आहे असे तर्कवितर्क बऱ्याच जणांनी लावले. कोळी बांधवावरती सुद्धा त्यांना मानाचं स्थान वगैरे दिलेलं नाही, अशा सुद्धा काही बातम्या आपण पाहिले. तर खरंच लालबागचा राजा नाराज असेल, पण दुसरे गणपती सुद्धा नाराज होते का? मग आपण बसलेला घरात गणपती हा सुद्धा नाराज असेल का? कारण आपण ते विसर्जन आपण तरी तसं चांगलं केलंय का? हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? कारण इथून पुढे मी जे काही बोलणार आहे त्यानंतर तुम्ही खरंच विचार करा की आपला गणपती आपल्याला पावेल का, किंवा आशीर्वाद देईल का, किंवा पुढल्या वर्षी आपण कसा आणायचा. हा व्हिडिओ त्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत बघा आणि मग तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा. लालबागचा राजा हा खरंच श्रीमंतांचा गणपती आहे का, आणि तो कुणी केला? खरं तर आपल्या घरात सुद्धा गणपती बसतो, आणि लालबागचा राजाची मूर्ती ही सुद्धा गणपतीची. दोन्ही मूर्तीमध्ये सात्विकता भरूनच त्या कुंभारानं बनवलेल्या असतील. दोन्ही मूर्त्या घरातलीही असो किंवा लालबागच्या राजाची असो, पण आपल्यामध्ये भूत एक सवार ते असतं की बाबा लालबागच्या राजापाशी श्रीमंत माणसं येतात आणि त्यांची मनोकामना लालबागचा राजा ऐकत असेल, त्यामुळे ते श्रीमंत असतील, मग आपणही तिथे गेलं पाहिजे आणि आपली मनोकामना ऐकली पाहिजे, असा हा भोळा भाव आपल्या मनात कुठेतरी असतो. त्यामुळे आपण त्या गणपतीपाशी जातो. पण तिथं गेल्यानंतर खरंच त्या मंडळांना तिथं सामान्यांना वागणूक जी काही देतात, तिथे एक मुलगी एक माणूस त्या मुलीला एका घेऊन आल्यानंतर त्या माणसाला जनावरासारखं फरफडत ओढत नेलं आपण व्हिडिओ पाहिल्यानंतर काळी चर्र करतं की खरंच सामान्यांचा गणपती हा राहिलेला आहे का. आणि आपला गणपती ही तितकाच चांगला आहे, महत्वाचा आहे. तोही गणपती आहे, दोघाही देवताच आहेत आणि त्याच देवता आहेत, तरी सुद्धा आपल्या मनाला ते कुठंतरी पटत नाही. म्हणजे याला कारणीभूत खरं आपणच आहोत की तो गणपती आपण स्वतः व्हीआयपी करून ठेवलाय. पण गणपती कोणताही व्हीआयपी नसतो, सगळे गणपती सारखे असतात. एवढी साधी गोष्ट आपल्या मनात कधीही येत नाही, त्यामुळे हे सगळं घडतंय. आणि लालबागच्या राजाच्या मंडळाबद्दल तर बोलायचं काय, 24 तास रांगेत उभा राहून माणसांची तशी अपदा होते, आणि व्हीआयपी माणसांना मात्र किती उशीर तिथे सेल्फी काढू देतात. म्हणजे हा भेदभाव इथली मंडळ करतात, कारण ते मंडळ त्यांचा आहे, त्यामुळे त्यांचे अधिकार जरी असले तरी असं कोणावर तरी अत्याचार किंवा अन्याय करू नये असं मत आहे. पण मंडळ ऐकल असं ते मंडळ तरी आपल्याला वाटत नाही. आपण विसर्जन करतो, त्या विसर्जनानंतर गणपतीचं होतोय काय आपण पाहिले का? बघा, तुम्हाला यामध्ये दिसेल, या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल बघा, त्या नदीच्या कडेला किती छोट्या छोट्या मूर्त्या गणपतीच्या आहेत, त्या वितळल्या नाहीत कारण त्या पीयूबीच्या आहेत, त्यामुळे त्या विरघळत नाहीत. तेच गणपती नंतर कोणाच्याही पायाला लागू नये किंवा त्यांची विटंबना होऊ नये यासाठी त्या सगळ्या गणपतीच्या मूर्त्या, तिथलं सगळं नदीकडेच्या गणपतीच्या मूर्त्या असेल, त्या हार तुरे असतील, ते सगळे गोळा करून एका ट्रॅक्टरमध्ये घालून घेऊन जात आहेत, आणि ते त्यांच्या परीनं ते कुठेही तिथं त्याचं विसर्जन करतील. ते ग्रामपंचायत असो किंवा नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो, ते त्यांच्या पद्धतीनं ते करत आहेत. आता खरं तर बघा, आपण विसर्जन करते वेळी चुकतो की नदीत हा खोलापर्यंत गणपती सोडला पाहिजे, आपण सोडत नाही. त्यामुळे विसर्जन करताना खरंच काळजी घ्या, एकतर खोल पाण्यात करा किंवा शाडू मातीचा गणपती बसवणं सगळ्यात उत्तम. कारण शाडू मातीचा गणपती फक्त 1 तासात विरघळतो, त्यामुळे तो त्या गणपती त्या नदीच्या, त्या ओढ्याच्या, त्या विहिरीच्या त्या मातीसोबत विलीन होऊन जातो. त्यामुळे त्याचं कुठेही विटंबना किंवा त्याची कुठेही हानी वगैरे त्या मूर्तीची किंवा काही आपल्याला मनाला लागावं असं काही त्या मूर्तीचं होत नाही. गणपती ज्या वेळेला दुकानात आणतो त्यावेळेला दुकानात बघतो आपण त्या गणपतीला की बाबा त्याचा कलर कुठे गेलेला नाही का, त्याचं रंगकाम व्यवस्थित केलेलं आहे का. कुठं जरी रंगकाम बिघडलं असलं तर आपण ती मूर्ती घेत नाही, आपण दुसरी मूर्ती घेतो. गणपती घरात आल्यानंतर सुद्धा त्या मूर्तीची आपण किती काळजी घेतो, गणपती विसर्जनावेळी सुद्धा आपण ती काळजी घेतो. पण विसर्जनानंतर ज्या वेळेला मिरवणूक होते आणि नदीत पात्रात टाकायच्या वेळेला किंवा विहिरीत टाकायच्या वेळेला आपण विसरतो की हा देव आहे, आपण त्याला कसंही टाकून देतो. म्हणजे 11 दिवस ज्या देवाला आपण आपल्या देवाऱ्यात पुजलं, त्या देवाला आपण 2 मिनिटात विसरतो, म्हणजे त्याचं देवत्व तिथं संपतंय. आपण त्याला कसंही कचऱ्यासारखं कुठेही टाकून देतो, कसंही टाकून देतो, कसाही मोडला तरी चालला असं टाकून देतो. गणपतीची मूर्ती मोठी आहे, त्याचं विसर्जन लवकर होत नाही, त्यामुळे ती मुलं त्या गणपतीच्या वरती पायानं नाचत आहेत, ती मूर्ती तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण ते प्रवाहातलं पाणी कमी आहे, त्यामुळे ती मूर्ती विसर्जितच होत नाही. आडवी केली तरी सुद्धा ती वाहून जात नाही, त्यामुळे ती मूर्ती तोडण्याचा प्रयत्न करतात. आणि ती कशी करतायत बघा, त्या मूर्तीच्या वर नाचत आहेत त्या अक्षरशः मुलं. आता ह्याच्यानंतरचा कळस बघा काय म्हणायचं अशांना. कोण असतील हे लोक, नेमकं उत्सवाला गालबोट नेमकं कोण लावते, हा विचार आम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. का बसवता मग इतका मोठा गणपती, कशाला काढता इतक्या मोठ्या मिरवणुका? जर आपल्याला चांगली मिरवणूक होत नसेल, जर आपण आदर्शक काय करत नसेल तर का करायचं हे असं? आपणच आपल्या देवतांची, आपणच आपल्या उत्सवांची विटंबना का करायची म्हणतो मी. हे मंडळाने, हे आपण स्वतःहून केलं तर ते चालतंय. गणपतीचं ते देवत्व संपलंय बघा. जीसीबीच्या त्या पोगलेटच्या त्या हातानं गणपती असा आहे असं टाकून सोडलाय बघा. गणपती पाण्यात पडला नाही, तिथेच गणपती पूर्ण फुटलाय.
जमिनीवरच गणपती पूर्ण फुटलाय, पाण्यात सुद्धा गणपती पडलेला नाही आणि तो JCB नंतर परत अवघा ढकलून देते आणि अजूनही पाण्यात गेलेला नाही बघा, तो तिथंच पडलेला आहे. आणि तसेच मूर्त्या अशा साईडला बघा, दुसऱ्या साईडला मूर्त्या तुम्हाला दिसत असतील, पाण्यात पूर्णपणे त्याचं विसर्जन सुद्धा झालेलं नाही. आपण असं विसर्जन करतो आणि आपल्या घरी जातो. कसा पावेल आपल्याला गणपती. या व्हिडिओमध्ये बघा गणपतीच्या विसर्जनावेळी चाललेला आहे, त्या क्रेननं गणपती घेतलेला आहे आणि तो क्रेननं गणपती घेताना त्या विसर्जन करताना तो गणपती काहीतरी रोप वगैरे तुटलं त्याचं, आणि रोप तुटल्यानंतर त्याचा गणपती पडला तिथं. मोडतोड झाल्यानंतर मात्र तिथल्या त्या मंडळानं त्या JCB मालकाला कशा पद्धतीनं मारले हे बघा. हे बघा, अगदी माणूस नाही जरा कशाला लाथा घालायला, कशाला लाथा घालायला बघा. बघा कसा धिंगाणा चालू केला आणि बघा ते काट्या लाट्या वगैरे घेऊन कशा पद्धतीनं त्या JCBची अगदी सगळ्या प्रकारे तोडफोड केली. त्याचं आर्थिक नुकसान सुद्धा केले. त्या JCBच्या काचा पडले आहेत, ते थांब म्हणते तरी थांबत नाहीत, त्यांना आत कोंडले आणि ते त्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि यांनी विसर्जन कसं केलं असतं, हे हायड्रावरती घेऊन चाललेत म्हणजे यांनी सुद्धा वरूनच गणपती टाकला असता आणि तो तसाच मोडला असता, तसाच टाकला असता. पण ह्यांनी केलेलं चालतंय आणि हा चुकून पडलेला गणपती असेल, भलं कसाही पडला असेल. पण इथं नंतर मग आपण कसे करतोय, म्हणजे काय आदर्श घेतलाय, म्हणजे किती एकाच माणसाच्या किती दोन बाजू आहेत बघा, वेगवेगळ्या बाजू आहेत. मी म्हणत नाही JCBवाल्याचं बरोबर आहे असं म्हणणार नाही, पण बघा की स्वतःहून आपण विसर्जन स्वतःहून तसं करायचं, आपण स्वतःच विटंबना करायची. विसर्जन आपणच उभ्यानं फेकून द्यायचा गणपती, आपणच उभ्यानं कसाही मोडला तरी चालतंय असं टाकून द्यायचा. आणि मात्र याच्याकडून चुकून झाले म्हणून याला तशी सजा देतात. हे इंस्टावरती कोणतरी एक फेमस आहे, हा तृतीयपर्यंत आहे असं काहीतरी म्हटलं जाते, असं काहीतरी आहे वाटतं. आणि त्याला गणपतीच्या मंडपापुढं नाचायसाठी त्यांनी बोलले तिथल्या मंडळानं, पण तो नाचतोय कसा बघा, आणि त्याच्यावरती पैसे माणसं कशी होत आहेत लहान मुलांना घेऊन, आणि तो माईक वरती पलीकडे जो माणूस बोलतोय ते हातवारे वगैरे करून त्याच्यासोबत नाचतोय. पदराचं भान नाही काय नाही, गणपतीच्या स्पष्ट पुढं तो कसा नाचतोय बघा. यांना बोलवणारी माणसं खरं तर मूर्खातली, यांना बोलवून पूजा वगैरे करायला हवा, पण यांना असा नाच त्या गणपती पुढं का करायचा हा प्रश्न. हा एकच नाही तर बऱ्याच जणांनी नृत्यांगना बोलल्या, लावणी सम्राज्ञी बोलल्या, त्यानंतर त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची अश्लील गाणी लावून सुद्धा केलं. तुम्हाला दुसरी बातमी दाखवतो, त्या बातमीनंतर तुम्हाला कळेल की बघा ही बातमी बघा, यामध्ये बघा बापरे, पुण्यात लहान मुलांचं भविष्य धोक्यात, भर रस्त्यात मिरवणुकीत अश्लील इशारे करत हद्दच पार केली. व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडिओ मी दाखवू शकत नाही कारण ही लहान मुलं आहेत, अजूनही नंतर पुढे गेल्यानंतर ती सुधारतील अशी आपण अपेक्षा धरूया. यांच्यावरती संस्कार कोणाचे आहेत कसे आहेत माहिती नाही, पण यांनी असा अश्लील डान्स केला की भल्याभल्यांना लाज वाटत, आणि ते गणपतीच्या मिरवणुकीत गणपतीच्या पुढं करतायत आणि ही बातमी लागते. मग मला सांगा नेमकं आपल्या उत्सवांचं विटंबना कोण करते, आपल्या उत्सवांचं आपल्या धर्माचं खच्चीकरण नेमकं कोण करते, आणि आपणच आपला धर्म आपणच आपलं अधोगतीकडे न्यायला लागलोय का, हा प्रश्न आपल्या मनात खरंच कधी पडतोय का. याचं खरं तर उत्तर आपण सगळ्यांनी नाही शोधायचं तर कोणी करायचं, कारण हे काम खरं तर प्रबोधनातून व्हायला पाहिजे, लोकनेत्यांनी यामध्ये सहभाग घेतला पाहिजे, आणि यानंतर जे काही कीर्तनकार आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये सहभाग घेऊन याची जनजागृती केली पाहिजे. पण लोकनेत्यांना याचं काही पडलेलं नाही. त्यांना जितकी डॉल्बी मोठी, जितकी गर्दी मोठी, जितका गणपती मोठा, तितकी त्यांची पब्लिसिटी होत असते. त्यामुळे ते याकडे लक्ष देत नाहीत. शाडूच्या मातीची गणपतीची मूर्ती आम्ही स्वतः बसवली होती, बघितलं फक्त एका तासात ती मूर्ती विरघळली, एका तासात ती मूर्ती विरघळली होती. त्यामुळे त्याची नंतर विटंबना होण्याचा प्रश्न येत नाही ना. आपण बसवलेला गणपती हा आपल्या समोर विरघळला किंवा त्याची विटंबना झाली नाही हे पाहून अंतकरणाला खूप समाधान मिळालं, आणि ते समाधान हे पाहिल्यानंतर मात्र मन परत विचलित झालं की का माणसं आपण ज्याला देव मानतो त्या देवाला नंतर आपण असं का वागणूक देतो. आपल्याला गणपती खरंच पावेल का, पुढल्या वर्षी जर अशा चुका झाल्या तर खरंच गणपती आपल्याला कोपेल, हा प्रश्न आम्ही आपल्या स्वतःच्या मनाला विचारायचा की आपल्याकडून काय चूक झाली. बाकी तुम्हाला हे जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा.